पक्षाचा खरा कंट्रोल नेमका आहे तरी कोणाकडे? आज पक्ष चालवतोय कोण? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दोघे लोक. मग सुनेत्रा वहिनी काय करतायत? पक्षाच्या वतीनं जे घेतले जाणारे निर्णय आहेत ते निर्णय त्या पक्षात घेतंय कोण? सुनेत्रा वहिनी घेत आहेत की त्या फक्त सही करतायत, की त्या फक्त राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत असं दाखवलं जातं? अन्यथा त्यांचा वापर हा फक्त राजकीय सहानुभूतीसाठी एक चेहरा म्हणून केला जातोय का? मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जे चाललंय ते राजकारण नाहीये, तो आहे सत्तेचा उघड उघड खेळ, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा. वरती एक चेहरा आहे पण कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे. आणि जर 70% आमदार या पक्षातले बंडाच्या तयारीत असतील तर लक्षात ठेवा, हा पक्ष आतून पोखरला गेलेला आहे आणि तो कधीही कोसळणार आहे. आता हेच बघा ना, काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, मेळावा झाला. त्या बैठकीच्या निमित्तानं लावलेले फ्लेक्स आणि बॅनर्स हे सगळे बघितलं ना की असं वाटत होतं की बैठक नाहीये तर एक शक्ती प्रदर्शन आहे. नुसतं शक्ती प्रदर्शनच नाहीये तर तो होता सत्तेचा सिग्नल. फ्लेक्सवर फक्त 3च चेहरे होते, अजितदादा, सुनेत्राताई आणि पार्थ पवार. बाकी सगळे नेते त्या फ्लेक्सवरून गायब होते. मित्रांनो, निव्वळ योगायोग नाहीये, हे एक प्रकारचं क्लीनअप ऑपरेशन सुरू झालेलं आहे. कुणाला काहीतरी कळलंय, कुणाला काहीतरी सुगावा लागलाय आणि कोणतरी मग या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेलं आहे, हे स्पष्ट दिसतंय. आता हे सगळं काय आहे? कार्यकर्ते आता सरळ सांगतायत, आम्हाला जुन्या नेत्यांचा कंटाळा आलाय. या नेत्यांनी आमच्या पक्षाला धंद्याला लावलेलं आहे. जुन्नरमधून अतुल बेनके सारखा जो नेता आहे राष्ट्रवादीचा, तो म्हणतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच. या विधानाचा किंवा घोषणेचा नेमका अर्थ काय? आतूनच पक्ष खिळखिळा झालाय वगैरे आपण एका बाजूला बोलतोय, पण जर असे खिळखिळे झालेले आणि हे विखुरलेले लोक जे आहेत त्यांना परत जर शक्तिशाली किंवा एका चांगल्या सुस्थितीत आणायचं असेल तर मग आतूनच विलिनीकरण वगैरे करण्याचा डाव सुरू झालाय का गेम आहे काही? विलिनीकरणाचा हा विचार खरं तर दादांच्या अपघाताच्या आधीपासून सुरू होता, म्हणजे चर्चेत होता. पण दादांच्या मृत्यूनंतर त्याला एक ट्विस्ट अँड टर्न मिळालाय. खरं बघायला गेलं फुल स्टॉप नाही लागलाय. पण शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्यानं याला एक बळकटी आली आहे आणि हा विषय संपलेला नाहीये, हे कुठेतरी समोर यायला लागलं होतं. पण पुण्यातल्या अजितदादा राष्ट्रवादी गटाच्या मेळाव्यात काल परवाच्या या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना एंट्री झाली ती सुनील तटकरेंची. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत ना, आणि मग ते त्यांच्या कानावर सगळं पडल्यावर ते म्हणाले की अध्यक्ष तर मी आहे, विलिनीकरणाचं काय करायचं ते मी ठरवणार. आता दादा जसं बोलायचे ते बोलताना बऱ्याचदा ॲरोगंटली बोलतायत असं वाटायचं. आवाज तसा होता, टोन तसा होता. पण तर ते त्यांना खपून जायचं, कारण आडनावाचे पवार होते, पक्ष त्यांचा, काका त्यांचा. त्यामुळे दादा बोलले तर ठीक होतं, पण तटकरेंची ही भाषा, पक्षाचा अध्यक्ष कार्यकर्त्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी अशा टोनमध्ये बोलतो, याला संवाद साधणं बोलत नाही, तर हा अहंकाराचा स्फोट आहे. तटकरे बोलले त्यांना जे बोलायचं होतं ते, पण लगेचच हिरामन खोसकर त्यांच्या पक्षाचे आमदार तेही म्हणाले की पक्षातल्या जवळपास 70% आमदारांना हे विलिनीकरण हवं आहे. 70% आमदार हे विलिनीकरण मागतायत, ते विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. म्हणजे स्पष्टपणे दिसतंय की पक्षात एकतर विलिनीकरण होणं गरजेचं नाही तर बंड उफाळलेलं आहे. या स्थितीत एक महत्त्वाचा मुद्दा उभा राहतो की पक्षाचा खरा कंट्रोल नेमका आहे तरी कोणाकडे? आज पक्ष चालवतोय कोण? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दोघे लोक. मग सुनेत्रा वहिनी काय करतायत? पक्षाच्या वतीनं जे घेतले जाणारे निर्णय आहेत ते निर्णय त्या पक्षात घेतंय कोण? सुनेत्रा वहिनी घेत आहेत की त्या फक्त सही करतायत, की त्या फक्त राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत असं दाखवलं जात आहे? अन्यथा त्यांचा वापर हा फक्त राजकीय सहानुभूतीसाठी एक चेहरा म्हणून केला जातोय का? दादांनी स्वतःच्या खांद्यावर खेचत आणलेला हा पक्ष, काकांच्या तावडीतून हा पक्ष बाहेर काढून आणला. आता त्यांच्या अपघाती निधनानंतर सैरभैर झालेला दिसतोय. झालाही होता तसा, पण दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी वेळीच हस्तक्षेप करून सुनेत्रा वहिनींना उभं केलं आणि आता सगळं काही सेटल झालंय असं वाटत होतं. अशात त्या कॅप्टन अशोक खरात बाबाचं प्रकरण समोर आलं. त्यात राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांचा थेट सहभाग आहे असं दिसून येते. चर्चा, टीका, आरोप नुसता भडीमार होतो एका बाजूला, पण सगळे गप्प आहेत, सगळे गप्प आहेत. या विषयावर खरं तर बोलायला हवं होतं सुनेत्रा पवारांनी, पण यावर बोललं कोण तर प्रफुल्ल पटेल. पटेल हे पक्षातले प्रमुख नेते आहेत, पण अशा महत्त्वाच्या वेळी तेच बोलणार का फक्त?
सुनेत्रा वहिनींनी ॲज अ डेप्युटी CM या सगळ्या गोष्टींवर बोलायला हवं होतं. NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून बोलायला हवं होतं. पण त्या शांत होत्या, की त्यांना शांत ठेवलं गेलं होतं. शांत ठेवलं जात आहे. एका महिला नेत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. पण त्याच महिलेनं अर्थात रुपाली चाकणकरांनी काय दाखवलं? तर स्वतःचा पॉवर शो. राजीनामा देताना काय दिसलं आपल्याला? काय दिसलं काय? जगानं काय पाहिलं? एका रूपगर्वितेचा ॲटिट्यूड. रुपाली चाकणकरांची पोज बघा, चेहऱ्यावरचा भाव बघा. सुनेत्रा पवारांचा चेहरा कष्टी वाटत होता त्यावेळेस बघा. तो फोटो, चाकणकरांच्या राजीनाम्याचं पत्र हँडओव्हर करतानाचा फोटो काय सांगतो? कारण प्रत्येक फोटोला एक स्टोरी असते असं म्हणतात ना, जे काम 1000 शब्द नाही करू शकत ते काम एक फोटो करतो. हा फोटो सांगत होता, राजीनामा तर देते मी, पण हा निर्णय मी स्वतः घेतलाय. ॲटिट्यूड चाकणकरबाईंचा. चाकणकरांना दादांची सूट होतीच. तर ते काय काय होतं जाऊ द्या, ते सोडून द्या. पण नुसते दादाच नाही तर सुनील तटकरे पण रुपाली चाकणकरांच्या वाकड्यात नव्हते. एक प्रकारे समर्थकच होते त्यांचे. पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना पदराला बांधून फिरणाऱ्या महिला या नेहमी टॉप मोस्ट पोझिशनवर असतात. वुमन ऑन टॉप असं नाही की मला म्हणायचं आहे, म्हणजे त्या टॉप मोस्ट पोझिशनवर असतात. त्यामुळे त्यांच्यात एक अहंगंड येतो. हाच अहंगंड NCPत सारं काही आलबेल नाही हे दाखवून गेलाय. कॅप्टनच्या लीला उघड झाल्या, त्यांचं नाव आलं. त्यानंतरही चाकणकरांनी आरामात ठरवलं, भरपूर वेळ घेतला, चला आता वेळ आली आहे राजीनामा देऊया. पण राजीनामा देण्याआधी त्या कोणाला भेटतात? तर देवेंद्रजींना. मुख्यमंत्री आहेत, भेटायला हवं. तर भेटल्यात की नाही माहीत नाही, त्याच्या चर्चा कानावर आल्यात, खरं खोटं देव जाणो. असं जर घडलं असेल तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय म्हणाल? राजीनामा देताना तो स्वपक्षीय नेत्या सुनेत्रा पवारांकडे द्यायला हवा होता. सगळ्यात आधी त्यांना भेटायला हवं होतं. मग त्या देवेंद्र फडणवीसांना का भेटल्या असतील? या कृतीतून त्यांनी स्पष्टपणे सुनेत्रा पवारांना डावललं हे दिसतंय. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा हा अपमान नाही आहे का? याच नोटवर एक ब्रेक घेऊन मी तुम्हाला एक फायद्याची गोष्ट सांगणार आहे. ज्यांना ऐकायची नसेल त्यांनी हा भाग स्किप करावा. मित्रो, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची? कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे, जे आज भारतात झपाट्यानं वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे, जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा
मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. मित्र, पुन्हा वळूयात आपल्या विषयाकडे. पुण्यात काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आतली घुसमट आणि कधी होऊ शकणारं बंड हे पुण्यातल्या मेळाव्यात प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आमदार सरोज अहिरे आधीच बोलून गेल्या, आम्हाला वरपर्यंत पोहोचू दिलंच जात नाहीये. अशाच पद्धतीनं 20-25 आमदारांनी थेट सुनेत्रा पवारांकडे नाराजी व्यक्त केली. पण ही व्यथा मांडण्याचं टायमिंग काय होतं त्यांचं, तर सुनील तटकरे तिथं हजर नसताना. याचा अर्थ काय होतो? म्हणजेच पक्षातल्या पक्षात 1-2 नेत्यांची सामान्य कार्यकर्त्यांना भीती वाटते. त्यांचा प्रचंड दबाव यांच्यावर आहे. हा दबाव, ही भीती त्या भोंदूबाबाच्या जारण-मारण विद्येची पोलखोल झाल्यानंतर अधिकच गडद झालाय. कॅप्टन सोबतचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, बाई आणि एका बाबानं अनामिका कापल्याच्या चर्चा, त्याला भोंदूबाबाचा अँगल, पण त्यात आता अजितदादांच्या अपघातालाही जोडलं जात आहे. कुणाच्या जीवावर उठलेली करणी, उतारा, अनामिकेचं रक्तसिंचन. आणि जर हे सगळं खरं असेल तर मित्रो, हे फक्त राजकारण नाही आहे. हा गडद अंधाऱ्या रात्री सुरू झालेला एक जीवघेणा खेळ आहे. रात्रीचं खेळ चाले, हे लक्षात घ्या. कॅप्टन खरातच्या कारनाम्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचीही किनार आहे. त्याचे डझनभर नेत्यांसोबतचे फोटो, ज्यात कधी काळी स्वतःचाही फोटो असल्यानं असू शकतो, भेटायला आलेल्या लोकांबरोबर, व्हिजिटरबरोबर लोक फोटो काढतात. खुद्द मुख्यमंत्री त्यात दिसतात आपल्याला. त्यामुळे ते स्पष्ट सांगतात की फोटो असणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे फोटो आहेत म्हणून कारवाई नाही करणार, फोटो आहे म्हणून. पण त्या बाबासोबत काही व्यवहार असतील तर मात्र सोडणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर फाईल्स उघडल्या तर त्यात सगळे मोठे नेते अडकणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठा स्फोटक प्रश्न हा आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती, परिस्थिती काय आहे? हे असे लोक, त्या बाबाचे सगळे भक्त यांच्या पक्षात, पक्ष तुटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आमदार बंडाच्या पवित्र्यात तर नेते हे वेगवेगळ्या गटातटात विभागले गेलेले. आणि ज्यांच्या हाती सूत्र आहेत त्या सुनेत्रा पवारांच्या भोवती घेराबंदी झाली आहे. त्यांनाही काही लबाडांनी वेढून टाकलंय. अशात एक प्रश्न उभा राहतो की मग हा पक्ष चालवतोय कोण? पक्षाच्या वतीनं निर्णय घेतोय कोण? आणि समजा उद्या पक्ष फुटला तर फुटणार कोण? मित्रो, ही फक्त सुरुवात आहे. या अनागोंदीत जर तो बाबा अशोक खरात बोलला, काही बोलला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणारे निश्चित आहे. अजितदादांच्या अकस्मात अपघाताची फॉरेन्सिक तपासणी, चौकशी ही एका बाजूला होत असताना जर त्यात देवगिरी बाहेर सापडलेल्या लिंबू मिरच्या आणि काळ्या भावलीसकट ठेवलेल्या अंगाऱ्या दुपाऱ्यांचा उतारा किंवा अनामिकेतून केलं गेलेलं रक्तसिंचन कारणीभूत आहे असं उघड झालं तर एक मोठा धक्का या पुरोगामी महाराष्ट्राला बसू शकतो. पण त्याचवेळी निव्वळ वक्त की नजाकत म्हणून अमित भाईंनी गडबडीनं एनसीपीची सूत्र ज्यांच्या हातात सोपवायला लावली आहेत, त्या सुनेत्रा पवार खरंच एनसीपीच्या लीडर आहेत का, की त्यांना फक्त पुढे केलं जातंय? ही राजकीय तडजोड पटेल तटकरेंच्या फायद्यासाठी होती की केंद्राप्रमाणे राज्यातही भारतीय जनता पक्षाला बहुमताच्या जवळ जाणं सोपं व्हावं हा उद्देश होता? काहीही का असेना, पण कॅप्टन खराची काळी विद्या ही थोतांडच ठरो. त्या विद्येनं कुणाचाही बळी वगैरे गेलेला नसावा एवढीच अपेक्षा आहे. बाकी शरद पवारांनी हा पक्ष असाच इथून तिथून गोळाबेरीज करून बनवलेला आहे. त्यामागे काही सिद्धांत, विचार, अस्मिता वगैरे तर नव्हत्याच. तेव्हा आलं वारं गेलं वारं म्हणत हा पक्ष फुटला तर आधे बीजेपी में, आधे शिंदे सेना में असंच होणार आहे. फक्त ते कधी होतंय हेच पाहायचं आहे. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. एक महत्त्वाची सूचना जाता जाता देतो. मार्केट वुल्फ ॲपबद्दल जर कोणाला काही शंका, प्रश्न असतील तर उगाच मला शिव्या घालत बसू नका. खाली त्यांच्या सपोर्ट टीमचा कॉलिंग आणि व्हॉट्सअप नंबर दोन्ही दिलाय. तुम्ही त्यांच्याशी थेट बोलू शकता. असले ॲप वापरून ट्रेडिंग करताना आपली समज आणि संयम दोन्ही वापरा. मी सांगतोय म्हणून उगाच नादाला लागू नका. धन्यवाद. नमस्कार.